कल्याणमधील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे आणि त्यांच्या पतीवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय। माधुरी काळेंचे पती प्रशांत काळेंवर हल्लेखोरांनी डोक्यात वार केलाय आणि या हल्ल्यात काळे जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्यामागे शिवसेनेचे उपशहर संघटक संजय गायकवाड आणि भाजपचे संजय मोरेंचा हात असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे। पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या हल्ल्यात जे आहे ते प्रशांत काळे जखमी झालेले आहेत। भाजपच्या संजय मोरे यांचा या हल्ल्यात हात असल्याचा आरोप जो आहे तो काळे यांनी केलेला आहे। किशोर पगारे आपल्यासोबत आहेत। किशोर, या सर्व प्रकरणाविषयी काय सांगाल? भाजपच्या संजय मोरेंचा हात असल्याचा आरोप केला जातोय, काय नक्की प्रकरण आहे? एकंदरीत ज्योती, ज्या प्रकारे नगरसेविका काळे यांच्या पतीवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर त्यांनी असा आरोप केलेला आहे की माझ्यावर शहर प्रमुख संघटक जे आहेत गायकवाड यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे आणि भाजपच्या संजय मोरे यांच्यावर आरोप केलेला आहे। एकंदरीत आता पोलीस त्याच्या दृष्टीकोन तपास करत आहेत, परंतु सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे हल्लेखोर आले त्यांच्या 7 हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला ते सुदैवाने बचावले, त्यांच्या डोक्यावर मार लागला। परंतु ह्या घटनेचा निषेध करताना त्यांचं असं कुठंतरी हे राजकीय वादातून झालेली हा हल्ला आहे असं समोर येत आहे। नक्कीच, धन्यवाद किशोर दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।